नमस्कार. कृषी सेवक न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. विदर्भ कन्या असलेल्या प्रियंका बोबडे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या 7 वर्षापासून त्यांचे हे कार्य मुंबईत सुरू आहे. प्रामुख्याने शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ, मराठवाडा व संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलासाठी भावी काळात त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यांचे काम कशा पद्धतीने सुरू आहे, काय आहे त्यांची यामागील संकल्पना, याची माहिती ऐकूया त्यांच्याच तोंडून. नमस्कार. माझे नाव आहे प्रियंका सुनील बोबडे. मी ऐरोली येथील नवी मुंबई येथे राहते आहे. मी मूळची जी आहे ती अमरावतीमधील आहे आणि मी जवळपास आता 2017मध्ये म्हणजे लिटिल एंजल फाउंडेशन ह्या नावाची मी संस्था सुरू केलेली होती. आणि या संस्थेचा जो उद्देश आहे तो म्हणजे जी समाजातील जी तळागाळातील मुलं आहे जेव्हा जी आर्थिक परिस्थितीची झुंज देणारी जी मुलं असतात, ह्या मुलांना एका समाजामध्ये प्रॉपर प्रभावामध्ये आणणं हे माझ्या संस्थेचं ध्येय आहे. आज जी आहे ती ऐरोली येथे नवी मुंबई येथील ही जी संस्था आहे, इथे 2 सेंटर्स आहे आणि एक सेंटर चिंचपाडा म्हणजे जी ऐरोलीच्या लगतच अशी एक सेंटर आहे, तिथे ही संस्था आहे. आणि तिथे जवळपास 150च्या वरती मुले इथे एज्युकेशन घेत आहे. तर माझ्या संस्थेचं जे उद्देश आहे ती म्हणजे जी अंडर प्रिव्हिलेज जी मुलं आहेत त्यांना एक प्रॉपर एज्युकेशन मिळणं हा एक प्लॅटफॉर्म आम्ही देतो आहे. 1ली ते 10वीपर्यंतची मुलं शिकत आहे आणि मला एक समाजासाठी खूप मोठं कार्य करायची इच्छा आहे या क्षेत्रामध्ये. आणि यासाठी समाजामधील तुमच्यासारख्या लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय हे कार्य नक्कीच पुढे जाऊ शकत नाही आहे. आणि पुढे मला विदर्भ झाला किंवा मराठवाडा झाला किंवा महाराष्ट्रामधील जे आदिवासी भाग आहे किंवा जे शेतकरी जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे त्या मुलांसाठी सुद्धा मला काम करण्याची खूप इच्छा आहे. सो दॅट की ते मुलांना एक एज्युकेशन जर आपण दिलं तर त्यांना त्यांच्या पायावर उभं राहून त्यांच्या जीवनामध्ये एक सार्थकता येईल. आणि या बाईटद्वारे या न्यूजद्वारे मला लोकांना तेच अपील करायचं आहे की प्लीज जॉईन अवर मिशन, की जे मुलांसाठी आपण करू शकतो. मुलांच्या शिक्षणाबरोबरच मुलांच्या आणखी विकसित होण्यासाठी आम्ही मुलांसाठी काही स्टडी टूर वगैरे पण आयोजित करीत असतो. त्याचप्रमाणे मोटिवेशनल लेक्चर्स असतात त्यांच्यासाठी काही जे म्हणजे त्यांची शारीरिक जडणघडण होण्यासाठी त्यांना त्या प्रमाणात आम्ही खेळ वगैरे पण मुलांसोबत एक इनिशिएटिव्ह घेत असतो. पुढे आम्हाला मुलांसाठी एक प्रॉपर असं एक जर स्कूल आपण काढू शकलो मुलांसाठी, किंवा माझ्या अशा लक्षात आलं की जी स्लममधली जी मुलं असतात ती स्लममधली मुलं हार्डली आमच्यासोबत 2.5 ते 3 तास असतात. तर ह्या 2.5 ते 3 तासामध्ये आम्ही मुलांना बरंच काही शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्यासाठी मॉरल एज्युकेशनसुद्धा आम्ही प्रोव्हाइड करत असतो. परंतु बाकी वेळेस जी आहे ही मुलांवर त्यांचा जो आजूबाजूचा जो परिसर असतो त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. तर माझं एक पर्सनल ओपिनियन हे आहे की या मुलांसाठी जर काही हॉस्टेल असेल की जिथे आपण एक चांगल्या प्रकारे त्यांच्यावर संस्कार घालून आपल्या याच्यामध्ये राहून जर आपण त्यांच्या विचारांमध्ये आपण बदल घडवू शकतो तर एक नक्कीच चांगला नागरिक आपल्या देशाला नक्कीच